आणि आता बातमी एका तुळशी विवाहाची। नागपुरातल्या धंतोलीतील गोरक्षण सभेत तुळशी विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला। यानिमित्त भगवान श्रीकृष्णाच्या निघालेल्या वरातीनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। बँड बाजा बाराती सगळं काही होतं, मात्र ही कुठली साधी वरात नव्हती। ही होती भगवान श्रीकृष्णाची वरात। तुलसीशी विवाहासाठी श्रीकृष्ण स्वतः आपल्या वऱ्हाड्यांसह नागपूरच्या धंतोलीतील गोरक्षण सभेत आले होते। आपल्या परंपरांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा गोरक्षण सभेच्या वतीने आयोजित या तुलसी विवाहाचा उद्देश होता। आजच्या शहरीकरणाच्या आणि व्यस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना एकत्र आणणं आणि सांस्कृतिक मूल्ये जिवंत ठेवण्यासाठी हे आयोजन करण्यात आल्याची माहिती गोरक्षण सभेचे अध्यक्ष सारंग गडकरी यांनी दिली। साहजिक आहे, आजच्या या दैनंदिन जीवनामध्ये लोकांच्या बाकीच्या जेवढं मेट्रोपॉलिटन सिटी आता नागपूर पण होत चालली आहे, तर लोकांना वेळ नसतो। तर लोकांनी वेळ इथे काढावा। लग्न तुळशीचं कसं व्हावं, काय परंपरा आहे, का बरं आपण करतो किंवा कशा प्रकारे करतो, हे गोरक्षण सभा आज नागपुरामध्ये करून दाखवते आहे। आणि मला याचा आनंद आहे की अनेक माध्यमातनं, इथल्या लोकांमधनं किंवा चर्चेतनं अनेक लोक इथे गोरक्षण सभाच नाही तर धंतोलीतले, नागपुरातले अनेक लोक येऊन हा सोहळा स्वतः त्यात इन्व्हॉल्व होऊन त्या प्रकारे पार पडतो आहे। आणि लोकांना याची समज जाणीव याच्यातनं पाहायला मिळते आहे। त्याचा आम्हाला गोरक्षण सभेला फार आनंद आहे। तुलसी विवाहासाठी भगवान श्रीकृष्ण वरात घेऊन आले असता वधू पक्षाने त्यांचं स्वागत केलं। विवाहात वर-वधू दोन्ही पक्षांचे यजमान आणि नातेवाईक उपस्थित होते। वधू पक्षाचे यजमान पराग सराफ यावेळी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की हा त्यांच्या आयुष्यातील सौभाग्याचा क्षण आहे। पराग सराफ यांना 2 मुलं असून या विवाहाच्या निमित्तानं कन्यादान करण्याचं भाग्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं। तुलसी विवाह ये हिंदू धर्म संस्कृति की अपनी बहुत पुरानी परंपरा है। अपना जो तुलसी जी का जो ये है, ये विष्णु भगवान का बहुत ये जो तुलसी वनस्पति है, ये विष्णु भगवान जी की बहुत प्यारी चीज़ है। और तुलसी के बहुत औषधि गुणधर्म भी है। तुलसी विवाह का विष्णु से ये होने के बाद में तुलसी जी को अपन जिसको बोलते हैं दुख दर्द का निरसन करने वाली एक औषधि वनस्पति, इसका बहुत अलग महत्व अपने हिंदू धर्म संस्कृति में है। और बहुत अच्छे इस पे अभी बहुत अच्छे ढंग से इसको मनाने का लोग भी बहुत कोशिश कर रहे हैं, उसमें सब सम्मिलित होते हैं और सब लोग उसका आनंद लेते हैं। कुछ लोगों का चातुर्मास का व्रत आज दिन से ख़त्म होता है, इसमें बहुत से लोग प्याज और बैगन ये चालू करते हैं। एक अलग महत्व है। 4 महीने का उपवास भी यहाँ से खत्म होता है। मंदिरातल्या विवाह मंडपात दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत मंगलाष्टके आणि मंत्रोपचारांमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी आतिषबाजीही करण्यात आली। सोबतच वराती आणि उपस्थितांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती। मला खरंच खूप आनंद होत आहे या उत्साहात सहभागी व्हायला। आणि ज्या पद्धतीने इथे यावेळी गोरक्षणमध्ये उत्साह दिसतो आहे, दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने होत आहे यावेळी आम्हाला चान्स मिळाला आहे। आम्हाला या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आलं आहे, त्यासाठी आम्ही खरंच आनंदी आहोत। आणि असाच आनंद आपल्या हिंदू प्रथांचा पुढे चालू राहावा आणि आपलं हिंदवी स्वराज्य सगळीकडे पसरावं, त्याच्या रीतिरिवाज सगळीकडे पसरावं, याच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय श्रीराम। 2 दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्यात सर्व धार्मिक विधी आणि संस्कार पार पडले। भारतीय संस्कृतीत दिवाळीनंतर तुलसी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे, मात्र गोरक्षण सभेत पार पडलेला हा तुलसी विवाह विशेष आणि अद्वितीय ठरला। हा जो तुलसी विवाहाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, हा 3 दिवसापासून सुरू असलेला सोहळा आहे आणि आज लग्नाचा घटिका आहे आणि आम्ही खूप आनंदात आहोत आणि एन्जॉय पण करत आहोत आणि पुढच्या वर्षी पण असाच हो आणि सगळ्यांनी यावं हीच नम्र विनंती। धन्यवाद।